नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आली रानात, आता सकाळची वेळ झाली आहे, सगळ्यांच्या आंघोळ्या नाश्ता पाणी झालेला आहे। तर आता म्हटलं कालवण काय करायचं, तर ही वांगी आहेत बघा आता, आणि ह्या वांग्यामध्ये का नाही मी चाकोदाची भाजी आपली खायापुरती टाकलेली। तर मग आता चला म्हटलं आपण आहे का नाही चांगली कवळी लुसलुशीत आली खायापुरती, हा बघा अशी। तर आता ही उपटून आहे का नाही निघून बघा, मस्त अशी हिरवी गार आहे चाकोदाची भाजी, अशी कवळी कवळी भाजी बघा खायापुरती टाकलेली आहे। तर आता म्हटलं चांगली मस्त अशी चाकोदाची भाजी करायची, बघा एकदम छान अशी आहे। अशी वांग्याच्या मध्ये दोन्ही वांग्याच्या मध्ये टाकली होती भाजी। म्हणलं आता केलेलीच नव्हती, म्हणलं आता चला रानात बी जायचं आहे, आलं काढून ठेवले ते आलं धुवायचं आहे ना। आता म्हणलं पटकन आता ही एवढी भाजी करायची म्हणजे पुढच्या कामाला मोकळा। चिंडीभर सुमार घेते म्हणजे पोरं तर गेले शाळेत, आता यायची का बा संध्याकाळी एवढी अशी। चला आता ही घरी न्यायची आणि मस्त अशी निवडून धुवायची आणि शिजत घातली पाहिजे पहिली। एवढी अशी चांगली अशी पिंडीभर भाजी घेतलेली आहे आता, ह्याची मस्त अशी का नाही आणि कवळी लुसलुस एवढी अशी चांगली टोपलं भरून भाजी, म्हणजे चांगली पिंडी दीड पिंडीचा सुमार अजिबात बघा, मस्त अशी हिरवी गार आहे, मावा नाही बिवा नाही काय नाही, चांगली ताजी टवटवीत भाजी। आता ही भाजी न्यायची आणि आपल्याला बनवायची। आता ह्या वावरातलं बघा आता आलं काढलेलं आहे, मोठा असा ढीग लावून ठेवलेला, ती धुवायचं आहे, त्यामुळे आता पटकन भाजी करते म्हणजे त्या कामाला मोकळं। आता ही भाजी निवडून घेते। आता आपल्याला लय निबार देंड घ्यायचं नाही, तर अशी कवळी घ्यायची आणि नुसती पानं बी घ्यायची नाही, तर असं आतलं देंड आलं पाहिजे का। ही सगळी भाजी मी निवडून घेते म्हणजे धुवायला येते। तर सगळी भाजी मी स्वच्छ अशी निवडून घेतली बघा मस्त अशी। आता ही अगोदर आपल्याला चिरून घ्यायची, म्हणजे मग धुवायला येते। आता चिरताना आपल्याला ना बारीक अशी चिरायची म्हणजे पटकन शिजली जाते। हा बघा अशी आपल्याला भाजी चिरायची या पद्धतीने सगळी चिरून घेते अगोदर। आता ही मी भाजी चिरून घेतली, आपल्याला चाकोदाची भाजी करायची म्हणून ही भाजी चिरून घेतलेली। आता भाजीसाठी आपल्याला काही सामान लागत नाही बघा, प्रत्येकाच्या घरात असतं आणि थोडक्या सामानात का नाही आपल्याला ही भाजी करायची। तर आता ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या इथं 1 8-9 बघा, आणि त्यासाठी आपल्याला मी घेतल्यात कच्चा अख्खं शेंगदाणं, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, तेल, जिरं, लसूण आणि आपल्याला का नाही थोडंसं ज्वारीचं पीठ सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आता मी काय करते, ही भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून चुलीवर शिजत घालते आणि मग बाकीचं आपल्याला मसाला आहे ना ती वाटून घ्यायचा। आता अगोदर आपल्याला ही धुवायची भाजी, म्हणजे काय होतं आता आपण उपटून आणलेली 1 अर्धी आता खुडून तर मी घेतलेलीच आहे, चिरून घेतलेली, पण जर माती एखाद्या पानाला जर चिकटली असेल तर मग ती कचकच लागेल, म्हणून आपल्याला का नाही ही चांगली खळखळ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची भाजी। चाकोदाची भाजी पाणी आपल्याला काढायचं नाही, त्याच्यामुळे का नाही
अगोदरच चिरल्या धुवून घ्यायचे. आता ही झाली आपली एका पाण्याने धुवून. आता दुसऱ्या पाण्याने धुते. चांगली अशी स्वच्छ धुतलेली भाजी आपली ही. चूल पेटलेली. आता ह्याच्यात कढई ठेवते. आता ही धुतलेली भाजी आहे ना, ही आपल्याला शिजत घालायची. आता ही अर्धी भाजी मी अगोदर टाकली कढईत. आता ही कच्च शेंगदाणे आहेत ना, ही आपल्याला ह्या भाजीतच शिजवून घ्यायचे. आता ही राहिलेली भाजी बी ह्याच्यावर टाकते. आता म्हणजे आत काय होतं, वापणे का नाही पटकन शिजली जाते. आता ह्याच्यात घालायचं आपल्याला पाणी. आता भाजी शिजत घातली. आता ह्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे भाजी शिजेल पटकन. आणि तोपर्यंत इकडं मसाला वाटून घेते. हिरवी मिरची आपल्याला वाटून घ्यायची. आता हिरव्या मिरच्या निबार असल्यामुळं का नाही मी 8-9 घेतले. तर कारण लय तिखट होईल भाजी. आणि ह्याच्यातलं का नाही निम्मा लसूण घ्यायचंय. आणि निम्मा लसूण आपल्याला फोडणीला ठेवायचंय. आणि मीठ घ्यायचंय. चवीपुरतंच घालायचं आपल्याला मीठ. आता ही पाणी घालून आपल्याला वाटण बारीक असं वाटून घ्यायचं. आता आपली चटणी वाटून झाली. मस्त अशी हाका बारीक चांगली वाटलेली. आता ही चटणी आपल्याला ताटात काढून घ्यायची. ही बी ह्याच्यातच काढायचं आहे आपल्याला. ही चटणीचं पाणी पण आहे ना आपल्याला हिरवं पाटाचं, हे सुद्धा घ्यायचंय. मिरची आपली वाटून झाली. आता आपली भाजी शिजली का आपण बघूया. चांगली उकळी पण फुटलेली. शेंगदाण्याचा बी कलर बदललेला आहे. आणि आपली भाजी जी आपण देंड घेतलं होतं ती सुद्धा अशी चांगली मऊसूत शिजलेली. आता ही आपण एका नाही खाली घ्यायची.
आता ह्या भाजीतलं पाणी आपल्याला वतून काढायचं नाही, कारण ही सगळं हिरवं पाणी आहे का नाही, ह्याच्यात तर आपल्याला सगळं जीवनसत्व मिळत असतं, म्हणून आपल्याला का नाही ही पाणी वतून काढायचं नाही. आता ही भाजी आपल्याला का नाही अशी हटून घ्यायची. आता माझ्याकडे रवी नाही म्हणून मी काय करणार आहे, तांब्याने हटून घेणार आहे. आता ह्या पद्धतीने चांगली अशी मौसूद हटायची ह्याच पाण्यात. आता ही भाजी बारीक करून झालेली. आता ह्याच्यात ही ज्वारीचं पीठ मी चाळून घेतलेले. आता ही थोडं थोडं टाकायचं ह्याच्यात. आणि ही मस्त अशा हलवून घ्यायच्या. हा बघा मस्त अशी आपली भाजी राटून झाली. आता एवढं पीठ काय सगळं खापायचं नाही, अजून थोडंसं ह्याच्यात मी पीठ टाकते, म्हणजे जास्त बी आपल्याला पातळ भाजी करायची नाही. आता ही चटणी वाटलेली आहे ना, ही कच्ची चटणी आपल्याला ह्या भाजीत टाकायची आणि परत मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला. आता सगळी भाजी माझी राखून झालेली मस्त अशी, आजी घट्ट पण नाही आणि पातळ बी नाही आणि कुठं मोठवाड सुद्धा राहिलेली नाही. आता ह्यात आपल्याला चुली आपल्याला ठेवायचं पातेलं. आता ह्या पातेल्याला मी बुड घेतलेला आहे. आता ही पातेलं ह्याच्यावर ठेवते आणि भाजी आपल्याला फोडणीला द्यायची. पातेलं गरम होस्तवर आहे ना, ही ठेवलेलं लसूण आहे ना, हे आपल्याला ह्याचं 2 तुकडं करून घ्यायच्यात, म्हणून मी ही पितळीलाच असं करून घेते. ह्या पद्धतीने आपल्याला 2 तुकडं करायचे. तेल चांगलं आपलं गरम झालंय. आता ह्याच्यात टाकते लसूण. लसूण चांगलं आपल्याला भाजायचं आहे. आता हा फोडणीचा तडका ना मस्त असा झालेला आहे आपला. मस्त अशी फोडणी आपली भाजलेली. आता आपल्याला ह्याचा द्यायचा आहे भाजीचा तडका. आता ही आपल्याला राहिलेली भाजी सुद्धा परत त्याच्यात ओतायची. बघा भाजीला एवढ्या तडका बसल्यामुळे का नाही ही राहिलेली भाजी आहे ना आपली मस्त अशी. आता ही सगळ्या बाजूने आपल्याला घ्यायची हलवून. आपली चाकवताची भाजी बघा तयार झालेली मस्त अशी. वास बी चांगला येतोय एकदम. तडकाना आपण लसणाचा आणि जिऱ्याचा तडका दिला का नाही म्हणजे भाजीला चव चांगली येते. आता आपण हिरवी मिरची पाट्या वाटताना का नाही मीठ घातलं होतं,
पण आता थोडंसं आणखी नाही का नाही मी वरणी टाकते म्हणजे आपल्याला भाजी आळणी लागायची नाही. आता ही भाजी आपल्याला राटा चांगली उकळून घ्यायची आणि भाजी उकळली की मग आपल्याला खाली घ्यायची उतरून जेवायला. 10 मिनिटात आता आपली भाजी तयार होईल. भाजी आपली तयार झाली बघा मस्त अशी. हा का आता खाली घेते आणि ह्यांना जेवायला वाढते. भाकरी अगोदरच केलेल्या होत्या. पोरं शाळेत जायचं म्हणते की मग गडबड असते ना. करा सुरुवात. या मंडळी जेवाय. चाकवदाची भाजी म्हणजे आम्ही घरगुती असतात थोड्या भाज्या टाकून या अगोदर बी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेल्याच आहे की आमच्या घरी काय काय आम्ही भाजी करतो. किंवा वांगी म्हणा, कोथिंबीर म्हणा, थोडीशी कुठं पावटा, मिरच्या, असं थोडं घरगुती जी लागतं का नाही ते आम्ही आपलं थोडं घरगुती करतोच. मग आज लई दिवसात मी आता चाकवदाची भाजी करायची म्हणून मग आता त्याला जागा बी नव्हती म्हणून दोन्ही वांग्यांच्या झाडाच्या मध्ये का नाही अशी थोडी खायापुरती आपली टाकलेली भाजी होती. मग म्हणलं आता आज चला करूया. कशी काय झाली व भाजी? तिखट बी नाही लागत एवढी. थोड्याफार अशा पालेभाज्या आपलं जी शरीरात माणसाच्या पालेभाज्या गेलेल्याच पाहिजेत. आणि असं चाकवत तर आमच्या इकडं सातारा भागाला का नाही आवर्जून केला जातो, खाल्ला जातो. तर चला मंडळी, रानात बी आता आलं धुवायचं काम आहे. 4 बायका घेतलेल्या आहेत ते आपण येणार आहेत. आता त्याचा एवढा वेळ सुद्धा नाही. तर मग चला आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची चाकवदाची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये एक नक्कीच कळवा. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.